मित्रो नमस्कार, मी शाकीर पठाण आज परत आपल्या भेटीसाठी आलो आहे एका नवीन समस्येचं निराकरण घेऊन। तर मित्रो, पहिले सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो की आपण सगळ्यांनी मिळून माझा व्हिडिओ खूप लाईक केले। पूर्ण महाराष्ट्रभर माझा व्हिडिओ आज सगळेजण पाहत आहेत, कर्मचारी पाहत आहेत आणि ते व्हिडिओ बघून त्यांच्या समस्येचं निराकरण होत आहे। जर काही समस्या असली तर मला फोन करून विचारत आहे आणि मी आपल्या परीने शक्य तितके त्यांचं फोनवर निराकरण करण्याचा प्रयत्न करतो आहे। आपले सगळ्यांचे आभार। विशेषतः आपले अशोक लेलनचे ट्रेनर माननीय श्री सचिनजी सर आणि अमोल जाधव सर, मला काही समस्या असले तर मी त्यांना विचारतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळते, मी तुमच्याकडे मार्गदर्शन पोहोचवतो, म्हणून त्यांचेही आभार। तर मित्रो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ मी यूट्यूबवर का अपलोड करतो, तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा ही व्हिडिओ मी बनवतो तर व्हिडिओची साईज जवळपास 1 ते 1.5 GB असते। त्यानंतर त्याला एडिट करून त्याची साईज थोडी कमी करून तो व्हिडिओ शेअर करू व्हॉट्सअपला करू शकत नाही, कारण त्याची खूप जास्त MB असते आणि इतका मोठा व्हिडिओ शक्य नाही व्हॉट्सअपला शेअर करणं। आणि जरी शेअर केलं तर मग त्याला वेगवेगळे भाग करून शेअर करावं लागेल। तर वेगवेगळ्या भागात त्याला शेअर केलं तर त्याच्यामुळे काय होईल की जर शेअर करता त्याचे भाग खालीवर झाले तर खालीवर झालेल्या भागांमुळे गैरसमज निर्माण होईल, म्हणजे तो एक लाईनअपमध्ये नाही येणार। लाईनअपमध्ये नाही आला तर तो व्हिडिओ तुम्हाला ॲक्च्युली मला काय म्हणायचं आणि तुमची शंका काय त्याचं निराकरण होणार नाही आणि ते तुम्हाला कळणार नाही। आणि पोस्ट म्हणून टाकल्यानंतर काय होतं, जर पोस्ट लिहून टाकली ना तर त्याच्यामध्ये उदाहरण द्यायला काही नसतं। तर त्यामुळे मी हा व्हिडिओ जो प्रॅक्टिकली बनवत असतो की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली सगळे उदाहरण मिळतील आणि ते तुमच्या लक्षात येईल उत्तम प्रकारे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो। तर काय होतं मित्रो की व्हिडिओ बनवल्यानंतर मी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करतो की आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक चालक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। परंतु काय आहे की सगळेच संपर्क माझ्याकडे नाही आणि कधी काय होतं की कामामुळं थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळं ते पूर्ण मी कधी जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करू शकत नाही। तर त्यासाठी एक मित्र विनंती करतो तुम्हाला की हा जो माझा यूट्यूब चॅनल याला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे काय आहे की मी यानंतर जो काही व्हिडिओ बनवेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि याची सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। परत एक गोष्ट सांगू इच्छितो की मागे मी आपल्याला एक बेसिक व्हिडिओ म्हणजे गाड्या येण्यापूर्वी एक बेसिक माहिती दिली होती आपल्या BS6 बसच्या बाबतीत। त्यानंतर बस आल्यानंतर बसची जे इंडिकेशन लॅम्प्स आहेत त्याबाबत एक व्हिडिओ बनवला होता। त्यानंतर एक रिजनरेशनचा प्रॉब्लेम होता तर त्याबाबत एक व्हिडिओ बनवला। हे तिन्ही व्हिडिओ माझे अपलोडेड आहे यूट्यूबला। तर मी आजच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या तिन्ही व्हिडिओची लिंक टाकेल। जर कोणी ते व्हिडिओ बघितले नसेल किंवा कोणाला काही समस्या असेल, काही शंका असेल तर ते व्हिडिओ बघून ते ती शंका दूर करू शकतात। तर चला मित्र, बोलू आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर। आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बरेच चालकांनी मला फोन केले की त्यांना एक प्रॉब्लेम येतो आहे। तो प्रॉब्लेम असा आहे की गाडीतले लाईट कधी चालू होऊन जातात, ते बंद होत नाही आणि डोअर ऑपरेट होत नाही। शिवाय या व्यतिरिक्त दुसरा प्रॉब्लेम असा आहे की आपले लाईट चालू बंद होतात ऑटोमॅटिक। तर या विषयावर आपण बोलणार आहे। तर चला। तर मित्र बघा, आपला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सॉल्युशन दाखवतो। जे आतील लाईट चालू होतात त्यासाठी कारण आहे एक हा बटन आणि एक हा बटन। यापैकी दोन्हीपैकी जर एखादा बटन दाबलं गेलं तर डोअरचं प्रेशर हा डाऊन होतो। जसं तुम्हाला आता प्रॅक्टिकल दाखवतो मी। हा बटन दाबला, डोअरचं प्रेशर पूर्ण डाऊन झाला। डोअर जो आहे तो हा मॅन्युअली झाला, ऑटोमॅटिक नाही राहणार। त्यासाठी हा जो डोअर चालू बंद करायचं बटन आहे, त्याच्या बाजूला बटन आहे, स्विच चालू ठेवायचं, गाडी चालू ठेवायची आणि हा बटन दाबायचं। ते बघा, आतील लाईट बंद झाले, दरवाजा पण आता ऑटोमॅटिक झाला। त्यानंतर मित्रांनो, हा आहे इमर्जन्सी डोअर। या इमर्जन्सी डोअरला या इथं खाली इथं आतमध्ये एक बटन असतो, जसं आपल्या कारच्या दरवाजाला बटन असतो तसा काळा बटन असतो। हा दरवाजा जेव्हा ढिल्ला होतो, ढिल्ला झाल्यानंतर हा चालू बंद होतो। तर त्याच्यामध्ये जेव्हा हा उघडला जातो तेव्हा बटन चालू होऊन लाईट लागतात, बंद
दाबल्या गेलं की बटन दाबून ते लाईट बंद होतात. तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगतो मित्र. हा जो काच आहे मित्रांनो, हा काचची रबर जर आपण बॉडी फिटरकडून काढून घेतली, दरवाजा ओपन केला आणि दरवाजा ओपन केल्यानंतर इथं जो बटन आहे त्या बटनमध्ये आणि दरवाजामध्ये एक वायसर लावून दरवाजा घट्ट लावला, नंतर एक काच लावून घ्यायची. त्याच्यामध्ये आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. जो लाईट आतले चालू बंद होतात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. तर मित्रांनो, पहिले तर मी आपल्याला एक सांगू इच्छितो की शक्यतोवर हे डोअरला जुगाड करायचे काम होऊच नाही, हे आपल्या हातात आहे. हे डोअरचं जे तुम्हाला दाखवलं की हे लाईट चालू बंद होत आहेत, हा कधी होतं डोअर लूज झाल्यानंतर ते ढिल्ले जेव्हा होतात, त्याचे लॉक खराब जेव्हा होतात तेव्हा हा प्रॉब्लेम येणार. ते खराब कधी होतात, जेव्हा आपण ब्रेकरवर गाडी आदळतो, खड्ड्यात गाडी आदळतो. ते लॉक थोडे नाजूक असतात. थोडे आज नवीन टेक्नॉलॉजीचे लॉक आलेले आहेत. ते कार टाईप लॉक असतात, पण त्याला डोअरचं वेट जास्त असतं, त्यामुळे ते जास्त खडखड धडधड सहन करू शकत नाही. तर त्यामुळे हे प्रॉब्लेम येतात. शिवाय आपला पुढचा दरवाजाही आता न्यूमॅटिक आलेला आहे. ते आपल्याला खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची सौभाग्याची गोष्ट आहे की एस टी मंडळानं ते आपलं विचार केला आहे. की बरेच चालकांच्या मनात बरेच दिवसापासून प्रश्न होता की सर हे जो प्रवासी दरवाजा आहे त्याचा खूप प्रॉब्लेम येतोय, की त्यामुळे बरेच अपघात होत आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा दरवाजा चालकाच्या कंट्रोलमध्ये असला पाहिजे, असं बरेच चालकांची इच्छा होती. तेव्हा ना किंवा माझी सुद्धा तीच इच्छा होती की हा दरवाजा जो आहे तो हा चालकाच्याच कंट्रोलमध्ये असला पाहिजे. काय होतं की कधी कधी वाहक मागं बुकिंग करत असतो आणि एखादा प्रवासी धडकन समोर येतो आणि चालूमध्ये दरवाजा उघडून देतो, तो खाली पडतो, अपघात होतो. किंवा एखाद्या सिग्नलवर गाडी उभी असते, वाहक मागे बुकिंग करत असतो, आपण गाडी समोर बघत असतो, तो प्रवासी येतो, दरवाजा उघडून उतरायचा प्रयत्न करतो, मागून येणाऱ्या गाडीला धडकतो, तो अपघात होतो. किंवा मागं गाडी रिवर्स घेताना वाहक मित्र आपल्या बाजूला बाजू दाखवत असतो, शिटी वाजवत असतो, आपण चालक बाजू बघून मागं घेत असतो आणि एखादा प्रवासी रनिंग रिवर्स घेता घेता दरवाजा उघडतो, त्याच्यामध्ये एखादा चाका खाली येतो, तो अपघात होतो. तर या सगळ्या गोष्टीचं एस टी मंडळानं आपल्या चालकाच्या बाजूने विचार केला आहे. खूप खूप आभारी आपण एस टी मंडळाची, त्यांनी आपला विचार करून आता हे न्यूमॅटिक दरवाजे आपल्यासाठी आणलेले आहेत. परंतु आता हे दरवाजे, हे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, हे पूर्ण टेक्निकली हे सांभाळणं आपलं काम आहे. तर हे आपण बरेच दिवसापूर्वी एस टी मंडळाचे जुगाड बघतोय. हे जे वायसरचं मी सांगितलेले तुम्हाला जुगाडच आहे, पण शक्यतोवर हे जुगाड होऊ नये याची काळजी आपण घ्यावी. खड्डे खुड्डे ब्रेकर हे आदळू नाही. टेक्निकली ड्रायव्हिंग करा. चांगले बस ड्रायव्हर नव्हतं, कोच कॅप्टन व्हा. एवढीच माझी सगळ्या चालकांना विनंती असते की हे सगळं आपण टाळू शकतो, टाळता येईल. आपण माझा व्हिडिओ बघितला, लाईक करत राहा. धन्यवाद.